मग तिसऱ्यांदा तिनेच विचारलं. काय हो खरं काय आता तुम्ही सांगा. नाही म्हणजे मी म्हटलं चला म्हणजे बोलूया काय ते. पण तुमच्या मनात आलं होतं? हो आलं होतं. इनफॅक्ट हे खूप आलं होतं मला वाटलं पण आमचं कास्ट डिफरंट, यांचं एकदम ब्रँडेड एकदम हायफाय आणि थोडे आकडू पण होते. तर मला असं वाटायचं नाही असं नाही करायला पाहिजे कारण पुढे काय होणारच नाही आहे म्हणून मी पाठी राहायची अशी नाही. पण एक दिवस मी म्हटलं बसून बोलूया कसं ॲडजस्ट करणार कसं पुढे काय. तर असं आम्ही बोललो. मग आम्ही दोन्ही डिसाईड केलं की आम्ही आमच्या आई वडिलांना विचारूया आपल्या फॅमिलीमध्ये. जर त्यांनी हो सांगितलं मग आम्ही करूया, नाही सांगितलं तर नाही करूया बस. हां कॅन्सल. मग आपलं अरेंज मॅरेज जे आहे ते. काय झालं तुमच्या घरून काय प्रतिक्रिया आली? माझ्या घरून तर अगोदर ॲक्च्युली तिच्या घरी मी गेलो होतो. तुम्ही गेलात? हां म्हणजे तिच्या आईनेच बोलवलं होतं. आईला वाटलं असेल ते मागच्या गाडीचे पैसे मागायला आला. तर तिच्या घरी गेलो आणि तिच्या आईनी इंटरव्ह्यू वगैरे घेतला आणि पास केला. आणि मग नंतर माझ्या घरी इंटरव्ह्यू होता. माझ्या आईने तिला बोलवलं होतं आणि आई मग तिला घेऊन एका रूममध्ये गेली होती आणि मस्त 2-3 तास झाले असतील कदाचित बोलून. आईने विचारलं केक कसा करतात? काही कल्पना नाही. मी बाहेर, मला टेन्शन की आतमध्ये चाललंय तरी काय. तर मग 2-3 तासांनी बाहेर आली आणि मला वाटतं अजून एकदा बोलवलं होतं. हो 2-3 विजिट झाल्या. 1 वर्ष झालेले, 3 इंटरव्ह्यू झालेले माझे. आणि मग काय म्हणाली आई? आणि मग आई म्हणाली तर तुमची जर आहे खुशी तर चांगलं आहे, मुलगी पण चांगली आहे, पसंत आहे. नाही पण मग दोघांच्याही घरून होकार आला? हो वेळ लागला. यांच्या घरातून 1 वर्ष लागली अप्रॉक्सिमेटली. हो पण आईने हो सांगितलं त्याच्यानंतर आम्ही पुढे. आणि तुमच्या घरून? हां माझी शॉकिंग होतं पण माझ्या आईला आवडले हे खूप. हां तर ओके सांगितलं. आईने अजिबात काहीच म्हणजे विरोध नाही केला. मला शॉक होतं. नाही कारण गाडी बिडी चालवता येते कळलं होतं ना, ते बरं आहे. म्हणजे फोटोग्राफी. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष झालेली आहे. सगळं आता व्यवस्थित आहे हो की नाही? आता एक आव्हान येणार आहे या खेळात आणि तो खेळ तुम्ही कसा खेळणार आणि किती बक्षीस मिळवणार ते बघायचं आहे आम्हाला. घ्या एक चिठ्ठी काढा. डॉमिनोजचा मनोरा. 3 टप्पे पूर्ण केले की 1000 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. वेळ सुरू झाली. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. $1200. 1400. 1600. 1800. 2000. पण त्याआधी मला विचारायचं तुम्हाला मग ती भाषा आता येते? हो येते. बरं मला सांगा तुम्ही पहिला चित्रपट बघितला? हो. त्या घरून निघाल्यापासून चित्रपटाला जाईपर्यंत तुम्ही एकमेकांना कसे भेटले, काय भेटले हे दोघांनी सांगा जरा पटकन त्या भाषेत. मला पूर्ण भोजपुरी नाही आहे. जेवढं येतं तेवढं बोला दोघांनी. म्हणजे एवढी नाहीच येत मला, समजते फक्त भोजपुरी. हो आप बोलो. जब हम घर से निकल रहे तब हम रोड पर जाके ऑटो कर ली. ऑटो में बैठ के हम दोनों गली सिनेमा देखे खाते. गल्लीत गेला? गैली. अच्छा हाँ. सिनेमा नाम? ये जवानी है दीवानी. कळलं मला पुरे पोचले हे एकदाचे. बरं तुम्ही आता सांगा याच्या स्वभावाबद्दल. मुलगी माझी खूप हसऱ्या स्वभावाची आहे. जावयांचं तर मनमिळावू पण एकदम अति म्हणजे अतिच जास्त प्रेमळपण आहे जावयांकडे. हो. हां. आणि त्यात आपली मुलगी त्यांच्याकडे सोन्यासारखी सुखी आहे. बाबांचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं योग्य आहे कारण कुणाच्या आगेन जायचं नाही. मुलीला पटलं पण मी हो होकार दिला नाही. बरं आता अभिनय करायचा. हां सगळे ओळखतील ना? तुम्ही बक्षीस मिळवून द्या सगळ्यांनी. हां पहिली चिठ्ठी. इस्त्री आहे बक्षिसाला. हिंदी चित्रपटाचं नाव. हिनी करायचं की मिनी करायचं? हिनी करायचं का मिनी करायचं? ती काय लॉटरी आहे का?
हिनी करायचं का मीनी? अच्छा म्हणजे ह्यानी करायचा अभिनय का मी करायचा? तुम्ही नाही करायचं. हिंदी चित्रपटाचं नाव. हम साथ साथ है. बोला. हम दिल दे चुके सनम. अभिनंदन. व्हेरी गुड. तुम्ही इस्त्री करा, तुम्ही घडी घालून द्या. हा गाणं आहे, गाणं हिंदी गाणं. हम तुम एक. 10 बोलू नका. 9 8 7 6 5 4 3 अरे करो. 2 वेळ संपली. हा मुंबई से आया मेरा दोस्त. आता काय उपयोग. तिसरी चिठ्ठी घ्या. म्हण ओळखायची. अभिनंदन. या अभिनंदन. झी मराठी कडून तुम्हा दोघांना केप्रकडून ही भेट होती. अभिनंदन. पुढे काय असतं कार्यक्रमात? आपल्या इच्छा. काय सांगायचं? इच्छा म्हणजे अपेक्षा त्यांच्याकडनं काय आहे असं असतं. हो. विचारा 3 अपेक्षा. माझ्या अपेक्षा, पहिली अपेक्षा की हिनी कधी ओरडून नाही बोलायचं. ओरडून नाही बोलायचं. काय मान्य? हो. म्हणजे तुम्ही ओरडून बोलता. हो बोलते. मग आता त्यांची अपेक्षा इथून पुढे ओरडून नाही बोलायचं. नक्की नाही बोलणार. दुसरी अपेक्षा. मी कुठलं पण काम करत असेल तर त्यामध्ये टोकायचं नाही. टोकायचं नाही. काय हो म्हणजे काय? मी का टोकते कारण म्हणजे कुठे जायचं असेल तर त्यांचं मध्येच काम निघतं. मग मी ते म्हणते की तुम्ही माझ्याच वेळेला का तुमची कामं निघतात. बरोबर आहे. का हो असं का होतं? कारण सर ते काम इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे करावं पण लागतं. माझ्यापेक्षा तर काम इम्पॉर्टंट नाही आहे ना. म्हणजे सांगा त्यांना. माझ्याकडे काय बघताय त्यांना सांगा. हां बोला. हां नाही, माझं बोलण्याचा अर्थ आहे की हे म्हणजे ही काय कामं करत असताना मी माझी कामं करतो तर ही बोलते तुम्ही ठेवा, तुम्ही सकाळपासून तेच घेऊन बसलायत. आता मी हे ठेवलं तर मग मी करू काय? बरोबर आहे. कोणाला घेऊन बसायचं त्यांनी? पण ते लॅपटॉप घेऊन बसतात ना, काम नसतं त्यांचं. कॉमेडी शोज बघत असतात. त्यांना हसण्याचा खूप आनंद वाटतो. मग तुम्ही हसता का? हां, मला मग तुम्हाला आवडत नाही हसायला? आवडतं ना, पण काही गोष्टींना लिमिट असतो ना की तेवढ्याच केल्या त्या बऱ्या वाटतात. मग तुम्ही पूर्ण दिवस तेच करणार, मी काय सांगते ऐकणार ना, आणि मी एक शब्द 10 वेळा बोलते तरी त्यांना ऐकायला येत, तर मग मी ओरडून बोलते. बरोबर आहे. काही चुकत नाही तुमचं. असं करू नका. कळलं का? हां सर. अपेक्षा कोणी कोणाची केली तेच मला कळेना झालं. बरं. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा ह्या आहे की ही थोडंसं म्हणजे टाइम टेबल फॉलो केलं पाहिजे नेहमी. हां इन अ सेन्स म्हणजे ही तिने म्हणजे सगळ्या गोष्टींना म्हणजे एक टायमाच्या आधारे म्हणजे केलं पाहिजे. वेळेनुसार. वेळेनुसार म्हणजे आपलं घर, आपलं शिक्षण, आपलं काम म्हणजे त्यासाठी स्लॉट बनवलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे वागली पाहिजे. नाही करत सध्या म्हणजे एवढी बिझी झाली तिथं टायमच भेटत नाही. लई बिझी झाली आहे. अरे बापरे. काय हो असं करतात तुम्ही? म्हणजे मी आता कॉलेज स्टार्ट केलं आहे. मी FYBA आहे. तर माझं सकाळचं कॉलेज असतं. कॉलेजवरनं आल्यानंतर घरची कामानंतर तर जिमला जाते. त्यांनी मला जिम पण करण्यासाठी सांगितलं. मग जिमला जाते. जिमवरून आल्यानंतर म्हणजे सासूसांना टाईम द्यावाच लागतो. त्याच्यानंतर माझा अभ्यास असतो. माझा पूर्ण शेड्यूल बिझी झालेला आहे. पुन्हा लवकर झोपायला असतं कारण सकाळी लवकर उठायचं असतं. काय म्हणजे आता काय करायचं तुम्हीच सांगा. आता काय म्हणजे थोडा टाइम दिला पाहिजे की म्हणजे तुम्ही वेळ देत नाही त्यांना. मी वेळ देते पण त्यांना माझ्यासाठी वेळ नसतो ना. कारण अरे ते देवा आता काय करू. त्यांचा शो चालू असतो बघण्याचा. चुकी केली. गणपती विसर्जन केलं त्या दिवशी लॅपटॉप पण केला पाहिजे. आता माझ्या मनात तर होतं मी पत्र पाठवायचो. नाही पण तुम्हाला पत्ता कसा मिळाला? आली होती ना गावी. मग तेव्हा तुम्ही घेतला होता. हां. तुम्ही का दिला? अय्या आता पत्ता विचारला त्याच्यात काय आहे द्यायला? ते पत्र कोणाला मिळालं? मिळालं मलाच, हां पण मी ते सगळ्यांना दाखवलं.